माहीज युनिक किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे तुरीच्या शेंगाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर शेतामध्ये अशा मस्त हिरव्यागार तुरीच्या शेंगा आलेल्या आहे। तर याला असं सोलून घ्यायचं आणि याचे दाणे असे काढून घ्यायचे। तर इथे मी सगळ्या शेंगा आता याप्रमाणे सोलून घेणार आहे। सगळ्या शेंगा सोलून मला 1 वाटी दाणे मिळालेले आहे। यात काही कीडक वगैरे दाणे आहे का ते बघायचं। आताच मी चपात्या करून घेतलेल्या आहे, त्यामुळे तवा गरमच आहे। गरमागरम तव्यावर याप्रमाणे सोले घालून घ्यायचे आणि सोल्याला चांगलं भाजून घ्यायचं। काही सोले मी शिल्लक ठेवलेले आहेत, त्याचा नंतर उपयोग करणार आहे। सोले भाजत असताना त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या। हे सगळे जिन्नस चांगले भाजून घ्यायचे या पद्धतीने। तर आता भाजलेले जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आणि कोथिंबीर घालायची। कोथिंबीर इथं डेटासह घातलेली आहे। थोडंसं पाणी घालायचं आणि याला असं जाडसर वाटून घ्यायचं, खूप जास्त बारीक नाही। या पद्धतीचं कोथिंबीर डेटासह घातल्यामुळं या आमटीला खूप छान फ्लेवर येतो। आता आमटी तयार करण्यासाठी 2 पळीवर तेल घातलेलं आहे। त्यात जिरं आणि मोहरी घालायची। तर आधी मोहरी घालून घेतली। मोहरी आणि जिरं छान तळतळलं। आता त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतला। आता आणखी 4-5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि आलं असं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये। हे जाडसर ठेचल्यामुळे याची चवसुद्धा या आमटीमध्ये अतिशय मस्त लागते। तुम्ही इथं आलं लसणाची पेस्ट देखील वापरू शकता। तर हे सगळे जिन्नस छान परतून झालेली आहेत। यात आता साठवणीतले मसाले घालायचे। तर हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला, जे काही आपले नेहमीच्या वापरातील मसाले असतील ते घालायचे। चवीपुरतं मीठ घालायचं। सगळे जिन्नस छान परतून घ्यायचे। आता या आमटीला आणखी छान फ्लेवर येण्यासाठी बारीक चिरलेला एक टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सगळे जिन्नस व्यवस्थित परतून घ्यायचे। आता मसाला करपून येऊन थोडंसं पाणी घालायचं आहे। तर थोडंसं पाणी घालून हे सगळे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित शिजवून घेऊ। तर या पद्धतीची आमटी तयार करत असताना इथे कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला अजिबात लावायचं नाही, कारण तुरीच्या या हिरव्या दाण्यांमध्ये नॅचरली चव असते। तर ही नैसर्गिक चव जी आहे ती नाहीशी होते आणि कांदा खोबऱ्याची चव लागते। त्यामुळं इथे आपल्याला वाटणाचा उपयोग करायचा नाही। जे शिल्लक ठेवलेले तुरीचे दाणे होते ते आणखी यामध्ये घालून घेतले आणि या स्टेपवर यामध्ये दाणे घातल्यामुळं चांगले शिजतात आणि या दाण्याला सुद्धा मसाल्याचा फ्लेवर अतिशय मस्त लागतो। हे दाणे व्यवस्थित शिजलेले आहेत। जे मिक्सरच्या भांड्यातून सोले वाटून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। आता ही भाजी तुम्ही अशी सुकीसुद्धा खाऊ शकता। आमच्या विदर्भामध्ये याला सोल्याची चटणी असे म्हणतात। नाहीतर याला आपण आणखी चांगला फ्लेवर देऊ तर जे पाणी आहे थोडंसं ते घालायचं आहे, म्हणजे ही भाजी पातळ होईल। भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा आपण ही भाजी खाऊ शकतो। तर ही भाजी काही दिवसच राहते, त्यानंतर तुरीच्या शेंगा वाळल्यानंतर ही भाजी आपल्याला खायला मिळत नाही। तर खेड्यापाड्यामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा आवडीने ही भाजी करून खाल्ल्या जाते। तर माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही आमटी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आमटीला छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यावर गार्निशिंगसाठी घालून घ्यायची। तर झणझणीत अशी तुरीच्या हिरव्या दाण्यांची आमटी एकदम तयार आहे। आता यावर गार्निशिंगसाठी हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ कुठल्या क्षणी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। चॅनलवर आपल्या पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन अगदी फ्रीमध्ये आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही। सबस्क्रिप्शन केल्यामुळं तुम्हाला आपल्या चॅनलच्या रेसिपीज आणि टिप्स बघायला मिळतील। चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।